राम राम मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या बाळूधनगर यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. बघू शकता तुम्ही आपण बकराकडे आज रात्री थोडा कुटाणा झाला बघा. हाताला शेळीचं शिंग लागले तरी पण आज आपण बकरा काय पट्टा बिट्टा करून आलो. घरचाच पट्टा आहे, आईचा सरक होता तो फाडला, त्याचा पट्टा काढला, तो पट्टा बांधला आहे बघा. तरी पण बकरा खूप आहे. काठी आणलेली आहे, मात्र हाताला बॉटल दिलेली आहे. हे काही बकरं आहे. बकराकडे सुट्टी नाही भेटत आपल्याला. सुट्टी भेटली अशी तर आपण मस्तपैकी घरी असलो, मंडळी होती सोबत, ती गेली तिच्या बापाच्या घरी हिंडाय मजा कराय. मग काय आपलंच करावं लागतं सगळं. काय रात्री शेळ्या बांधायला गेलो, बांधा एक पाठ राहिलं, ते धरायला गेलो तसंच असं वर डोकं केलं असतं असेच. आम्ही असं हात टाकायला गेलो वर, असंच शिंग लागला आपल्याला. आता काय करता, तुम्हाला व्हिडिओ टाकले ना तो टाकला ना अजून, पण टाकतो यूट्यूबला. मग तुम्ही पाहता, तुम्हाला वाटत दिसेल काय काय नाही, कशी अवस्था आहे बघा बकरावाल्याची. तुम्हाला जास्त वाटत असेल, अरे लय अवघड आहे बघा. खायला नाही तर बघ, बटाट्याच्या राणे बटाटे चारून गेले, म्हणजे आंघोळून टाकलेले वावर. पण तरी पण बकर कसे तरी आपण उभ्या करायचे म्हणून चाललंय आपलं पण काम. आता दुसरं काहीतरी काम. रात्री मी स्टेटस टाकला, माझ्या मित्रांनी विचारलं म्हणा, बऱ्याच मित्र 5-7 जणांनी विचारलं म्हणा. तसे मित्र लय आहेत, पण जे आपल्याला जे खरे मित्र म्हणतात, म्हणजे खरे असं प्रत्येकजण म्हणतात काय झालं काय झालं काय झालं. त्याचं 2-4 मित्रांनी सिरियसली विचारलं, बघ काय झालं भाऊ, कसं काय झालं, कुठं लागले, किती लागले. त्याच्यावर त्यांना सांगितलं बघ, थोडं आलं. एक मित्र म्हटलं लय दिवस झालं बघ, सिद्धेश बर्जे म्हणून, सिद्धेश पांडुरंग बर्जे म्हणून, हा रत्नागिरीचा मित्र आहे माझा, हा सिद्धेश पांडुरंग बर्जे. तर तो विचारत होता, भाऊ काय कसं झालं, कसं काय लागलं, काय झालं. तर मित्राला सांगितलं, म्हटलं काय कधी आला नाही कर्नाटक, पण गेला तर डबल आलाच नाही. तर म्हटलं काय करतो बाबा. ते म्हटलं काय चाललं आहे लाईफमध्ये, पण मग काय सांगू शकलो नाही त्याला काय चाललं आहे बघा लाईफमध्ये आपलं काय चाललं आहे. 3 वर्षापूर्वी आपण तिथं प्रॅक्टिसला होतो, ह्याच टायमिंगला तिथं प्रॅक्टिसला होतो. तरी पण आपल्याला मित्र कोणचे विसरत नाही. आपण जिथं जाईन तिथं आपले मित्र होतात. मित्र पण आपण करतो, मित्र बनवावं लागतात, करत नाही. मित्र होतात, त्यांच्या पण सहमतीला आपण सहमत द्यावं लागतं. सहमतीला म्हणजे त्यांच्या कामाला, किंवा त्यांना काय गरज असली, त्यांना गरज नसली, किंवा तर गरज असल्यावर मित्र नाही राहत. गरज नसली तरी पण मित्र असतात. एकमेकाची काय म्हणतात त्याला, काळजी घेणारे, विचारपूस करणारे, समजून सांगणारे, अशा मित्र असतात. तर सांगितलं काय काय नाही, मी घरी नाही सांगितलं. घरी म्हाताऱ्याला कळालं. संध्याकाळचं अर्धा खलास म्हणजे किती, 100-200 मिली, 100-200 मिली इतकं रक्त गेलं असं आपलं. हाताचं शिंग शिरलं डायरेक्ट, त्याच्यामुळे 100-200 इतकं मी रक्त गेलं असं मिली. काय करा, वैतागलेलं आहे हो का. टाईट झालं आहे हात खूप, पुन्हा दिसत नाही तुम्हाला, असं बांधलेलं पॅक. काय करावं, यूट्यूबला टाकायला पण तुम्हाला दाखवायचं असलं तरी पण पैसे लागतात. काल मी 20 रुपयाचा 1 GB डाटा टाकला तरी मला काय पुरला नाही. 1-2 व्हिडिओ टाकले त्यातच गेला तो संपून. तर म्हटलं जाऊ दे, एवढे पैसे पण लय लागतात. पैसे जवळ ना, पैसे कमवायसाठी बघा आपण तरपडत आहे. आपल्या वाडवडिलांनी धंदा केला, वडील करतात, वडिलांनी दिलं एक लग्न करून. म्हटलं हे पोरगी कर, त्या पोरगी कर, ती पोरगी चांगली, ही पोरगी चांगली. आपल्याला पण काय पूर्वी पटत होते, पण आपण नाही म्हटलो का, तर आपल्याला घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं वाटलं. घरचे आपल्याला वाटलं पुढं मदत करते, पुढं आपण या क्षेत्रातून पुढं हलायचंच नाही. म्हटलं ॲथलेटिकच्या क्षेत्रातून आपण पुढंच बाहेर जाणारच नाही. तर जावं लागलं, ॲथलेटिकचं क्षेत्र सोडावं लागलं. पण डबल आता वाटत नाही की आपण ॲथलेटिकच्या क्षेत्रात जाईन. आता तिथंच मी रत्नागिरीला होतो, जर म्हणलं तर तिथलं आपला एक मित्र आहे प्रतीक उंबरणे का असं काहीतरी नाव आहे, प्रतीक नाव आहे. सध्या तो बँगलोरला आहे. अविनाश साबळे, पारुल चौधरी यांच्या इथं म्हणजे सोबत फोटो काढतो, सेल्फी काढतो, त्यांची विचारपूस करीत असं, माहिती घेत असेल, त्यांच्याकडून शिकत असेल. आता आपल्याला इन्स्पिरेशन होतं, त्यांच्याकडून भेटतं आपल्याला हे असं आहे तसं आहे, ॲथलेटचं कसं चालले. आपले पण मित्र येतात, ते अजून पण प्रॅक्टिस करतात. तर
बोलायला काय एवढा टाईम नाही माझ्याकडं. टाईम जरी असला तरी बकरा हाणावं लागतं. बकरा काढताना व्हिडिओ काढतोय आपण. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम. हातासाठी व्हिडिओ काढायचा होता. हाताचे आपल्याला ज्यांनी काय विचारलं आपल्याला काय चाललं आहे, कसं चाललं आहे, किती लागले, त्यांचा आपण मनापासून आभार मानतो. कारण की मित्र हे कधी भेटत नाही सारखे. तर राम राम. आपली अवस्था अशी. बूट चेंज केला, काल फाटलेला बूट होता, आज दुसरा बूट घालून आणलं. पायात पण सरळ शेरलेले. कोणाला सांगायचे? स्वतःच धुणं स्वतःलाच धुवावं लागतं. कोणी नाही धुईत. किती असं तरी आईवडील असले कोणी असले घरातले तरी स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागते. स्वतःचा जीव येऊन स्वतः सांभाळता आला पण दुसऱ्याला ना. तुमचा पण जीव तुम्ही सांभाळा, शरीर सांभाळा, बाकी काही नाही. बाकी असो नसो. चला राम राम.